नमस्कार. शालेय पोषण आहारामध्ये हिरव्या व ताज्या पालेभाज्या मिळाव्या म्हणून ब्राह्मणवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेमध्ये शाळेतील शिक्षकाकडून परसबाग तयार करण्यात आली आणि या बागेतील भाजीपाल्याचा वापर शाळेतील पोषण आहारामध्ये केला जातो. यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका विजया रामेश्वर खवले, सीमा शंकरराव आव्हाड सहाय्यक शिक्षिका व इतर शिक्षक, त्यामध्ये जितेंद्र काशीराम वानखेडे, मनोहर रघुनाथ मंडासे, दिलीप जगदेव इंगळे, किसन गंगाराम करवते व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन ठाकरगे, उपाध्यक्ष गणेश सांगळे व संपूर्ण व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या सहकार्यातून या परसबागेची निर्मिती करण्यात आली. यांचा हा आगळावेगळा उपक्रम गावातील नागरिकांसाठी कौतुकास्पद ठरला आहे. सर नमस्कार, आम्ही विचार लहरीमधून आलो. या शाळेमध्ये जो आम्ही नवीन उपक्रम पाहिला या ठिकाणी परसबागचा, याच्या मागची तुमची संकल्पना काय होती सर? माझं नाव प्रथम मनोहर रघुनाथ मंडासे, जिल्हा परिषद शाळा ब्राह्मणवाडा. मी 9 सप्टेंबर 2025ला इथं रुजू झालो. याआधी ही जी संकल्पना आहे, हे जे तुम्ही परसबाग बघता, याआधी आम्ही केली, परंतु तेव्हापासून आम्ही ठरवलं सर्व शिक्षकांनी की आपल्या शाळेतसुद्धा परसबाग झाली पाहिजे आणि मध्यान्ह भोजनामध्ये त्या परसबागेतील जे काय असतील पदार्थ, गोबी असेल, टोमॅटो असेल किंवा आणखी इतर काय हे असेल भाजीपाला, आम्ही त्याचा वापर करू आणि मुलांना जेणेकरून चांगलं आरोग्य त्यातून मिळेल आणि चांगलं अगदी फवारणीयुक्त, म्हणजे फवारणी अजिबात नसली पाहिजे आणि चांगल्या प्रकारचा भाजीपाला त्या मुलांना मिळेल. आणि आम्ही रोज या भाजीपाल्याचा उपयोग त्या मध्यान्ह भोजन योजनेमध्ये करतो. जे